नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 49. मागच्या भागात आपण पाहिले, तुझी रूम खाली शिफ्ट केली आहे, नको बघू त्या पायऱ्यांकडे, जा मंजिरी घेऊन जा त्याला. अरुंधती म्हणाल्या. मंजिरीने त्याला रूममध्ये नेले. हर्षला त्याची रूम सोडून इथे राहायचं जीवावर आलं होतं, पण काय करणार, इलाज नव्हता. मंजिरीला त्याची घालमेल कळत होती. आता बघूया पुढे. हर्षच्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. तो लॅपटॉप घेऊन घरून काम बघायचा. मंजिरीही त्याला मदत करायची. बाकी अरुंधती ऑफिस तर सांभाळत होत्याच. तिचे आई बाबा आता घरी परत जायच्या तयारीत होते. मंजिरी हर्षची नीट काळजी घ्यायची, अखिलेश राव तिला सांगत होते. ती घेते नीट काळजी, तिला काही सांगायची गरज नाही. आणि तुमची फार मदत झाली बरं आम्हाला, अरुंधती म्हणाल्या. हो ना, गरजेच्या वेळी अगदी धावून आलात, हर्ष म्हणाला. हे असं बोलून परके असल्याची जाणीव करून देताय अरुंधती ताई तुम्ही. आम्हाला मुलापेक्षा कमी नाही बरं हर्ष, अखिलेशराव. नाही दादा, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. तसा काही हेतू नाही माझा. फार आधार आहे तुमचा आणि तुमच्यासारख्या प्रेमाचा हात माझ्या हर्षच्या डोक्यावर आहे, याचं मोठं समाधान आहे मला, अरुंधती. आम्हालाही समाधान आहेच मुलीला एवढं छान सासर मिळाल्याचं, माधवीताई म्हणाल्या. आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करणार आहात का तुम्ही, मंजिरी. नाही ग, फक्त तुम्ही सगळे काळजी घ्या एवढंच, आणि काही गरज लागली तर फोन करा, अखिलेशराव म्हणाले. हो, घेऊ बाबा काळजी, तुम्ही काहीही काळजी करू नका, हर्ष म्हणाला. आईवडिलांना काळजी तर राहणारच मुलांची. राहा ना मग आणखी थोडे दिवस, हर्ष. जायला लागेल ना, तिकडे कामं आहेत, येत राहू अधूनमधून, अखिलेशराव म्हणाले. मंजिरी तिचे आई बाबा चाललेत म्हणून जरा भावूक झाली होती. माधवी तिला समजावत होत्या. एवढे दिवस सगळे सोबत होते, आज जाणार म्हणून तिचं मन जड झालं होतं. सोहम मात्र तिला चिडवत होता. काय ग तायडे, तू टिपिकल सिरियलमधल्या हिरोईनसारखी करतेस हा आता, सोहम म्हणाला. गप्प बस, ती त्याचा कान ओढत म्हणाली. बघा जिजू, बघा कशी मारते ही मला, शोभतं का हिला लग्न झालं ना आता, सोहम चिडवत म्हणाला. हो रे, मलाही अशीच करते, काय करणार मी गरीब बिचारा, हर्ष पण मस्ती करत म्हणाला. हर्ष, काहीही काय बोलता, जा, मी नाही बोलणार तुमच्याशी, मंजिरी तोंड वाकडं करत म्हणाली. झालं, आता निघू का आम्ही, माधवी म्हणाल्या. सर्वांचा निरोप घेऊन मंजिरीच्या आई बाबा आणि सोहम परत गेले. असाच महिना उलटून गेला. हर्ष आता चांगला चालू फिरू शकत होता. मंजिरीची ही एक्झाम संपली होती. दोघांनी उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं ठरवलं होतं. हर्षच्या ॲक्सिडेंटमुळे तिचा शेवटचा पेपर चांगला गेला नव्हता. त्याचा परिणाम रिझल्टवर होणारच होता. हर्ष सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाऊन आलेला. मंजिरी नाश्ता बनवत होती. हर्ष किचनमध्ये गेला आणि मंजिरीला मागून मिठी मारली. हर्ष, काय करताय तुम्ही, मी नाश्ता बनवते, दिसत नाही का, मंजिरी म्हणाली. दिसते म्हणून तर करू देतोय ना, नाहीतर मिठीत घ्यायच्या आधी समोर वळवले नसते का, हर्ष म्हणाला. तुम्ही फार बदमाश झालात हर्ष, ती त्याच्या डोक्यावर हळूच चापट मारत म्हणाली. अगं मी आधीच बदमाश आहे, कितीदा सांगायचं तुला, हर्ष तिच्या गालाला गाल घासत म्हणाला. ठीक आहे, कळलं, आता सोडा, सविता मावशी येतील, मंजिरी म्हणाली. येऊ देत, मी माझ्याच बायकोला घेतलंय जवळ. लेट होईल ऑफिसला, मला आवरू द्या पटापट, मंजिरी म्हणाली. तू कर ना तुझं काम, मी कुठे अडवलोय तुला. कसं करणार, आणि मॉर्निंग वॉकला गेलात, त्रास होईल ना पायाला, आत्ता कुठे बरंच झालात, मंजिरी काळजीने म्हणाली. इथे जवळच गेलो होतो आणि हळूच चालत होतो, करमत नाही ग गेल्याशिवाय, एवढ्या दिवसांची सवय आहे, काय करणार, हर्ष म्हणाला. ठीक आहे, पण फार त्रास नका देऊ हा पायाला, मंजिरी म्हणाली. आता तू असणार आहेस ना सोबत माझ्या, लक्ष ठेवायला, हर्ष तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. मी कामं करायला येणार आहे, तुमच्यावर लक्ष ठेवायला नाही, मंजिरी. हे तू खरं बोलतेस, लक्ष ठेवणार नाहीस माझ्याकडे. अजिबात नाही, मी माझं काम करणार आहे. अरे वा, हे अगदी बरोबर आहे हा तुझं. तसंही माझ्याकडे बरंच कुणी येतं, मीटिंग असतात, स्मार्ट मुली असतात. तुझं लक्षाकडे माझ्याकडे असलं तर मला फ्लर्टिंग नाही ना करता येणार त्यांच्याशी, हर्ष तिला डिवचण्यासाठी म्हणाला. हे तुम्ही मला जेलस फील व्हावं म्हणून बोलता ना, मी नाही होणार, हवं तेवढं फ्लर्टिंग करा, मंजिरी. कशी आहेस ग तू, एवढा हँडसम नवरा आहे, कुणी प्रेमात पडलं तर तुला भीती नाही का वाटत, हर्ष म्हणाला. नाही वाटत, माझा हर्ष मला सोडून कुणावरही प्रेम करणार नाही, मला माहीत आहे, मंजिरी त्याच्याकडे वळत म्हणाली. इतका विश्वास आहे म्हणून तुला माझ्यावर, हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. स्वतःपेक्षा जास्त, मंजिरी त्याच्या डोळ्यात हरवत म्हणाली. किती वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. सविता मावशी किचनमध्ये यायला निघाल्या.
दुरूनच त्या दोघांना बघून परत माघारी वळल्या. बाहेर हॉलमध्ये अरुंधती बसलेल्या होत्याच. काय गं सविता, स्वयंपाक असेल ना करायचा? आज मंजिरी ऑफिसला येते, जा तिला मदत कर. अरुंधती म्हणाला. हो ताईसाहेब, पण ते हर्ष साहेब आहेत आत किचनमध्ये. सविता मावशी खाली मान घालून म्हणाल्या. अच्छा, म्हणून तू अडखळतेस का? अरुंधती म्हणाल्या. मग काहीतरी लक्षात आली आणि दोघेही हसायला लागल्या. असू दे, फार सहन करावं लागलं दोघांना. घालवू दे थोडा वेळ सोबत, तोवर इकडली कामं आवर. अरुंधती. हो ताईसाहेब, म्हणूनच आले मी बाहेर. सविता बाहेरचं काम करायला निघून गेली. थोड्या वेळाने हर्ष आणि मंजिरी भानावर आले. चला, मी नाश्ता घेते, मम्माला आवाज द्या, मंजिरी म्हणाली आणि नाश्ता टेबलवर आणायला लागली. हर्षचा सुद्धा आता बाहेर आला. मम्मा चल ना नाश्ता करायला, हर्ष म्हणाला. अच्छा, तू बनवला आहेस का नाश्ता? तरीच सविता तुला बघून परत आली किचनमधून. अरुंधती हसत म्हणाल्या. काय मम्मा, मंजिरीनेच बनवला नाश्ता, मी आपलं ते असंच. हर्षला काय सांगावं ते कळत नव्हतं. हां बोल ना, तू काय करत होतास? मदत करत होतास का तिला? अरुंधती त्याच्याकडे बघत म्हणाल्या. हो हो, मदतच करत होतं. आला मोठा मदत करणारा. अरुंधती त्याचा कान धरत म्हणाल्या आणि डायनिंग रूममध्ये नाश्ता करायला आल्या. मंजिरी तूही बस. अरुंधती. हो, बाकी छान झालाय उपमा. हर्ष मदत छान केली वाटतं. अरुंधती खाता खाता बोलल्या. मंजिरीने हर्षकडे बघितले. हर्षने इशाऱ्याने मम्माला कळलं हे सांगितलं आणि मंजिरीने लाजून मान खाली घातली. सविता तू पण कर नाश्ता, नंतर काम केलंस तरी चालेल, अरुंधती म्हणाल्या. सर्वांचा नाश्ता झाल्यावर आवरून मंजिरी आणि सविता मावशीला आवरायला मदत केली आणि तयारी करायला निघून गेली. ऑफिसमध्ये हर्ष आणि मंजिरी येणार म्हणून तिथल्या सर्वांनी चांगली तयारी केली होती. छान सजावटही केली होती. प्रवेशद्वाराजवळ बलून्स आणि बुके लागलेले होते. त्या दोघांनी आतमध्ये प्रवेश करतात डोक्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. मंजिरी तर अगदी भारावून गेली होती. हर्षलाही आनंद झाला. त्यांना कुणी फूल तर कुणी बुके देऊन स्वागत केले. या सगळ्यांची काय गरज होती? तो सर्व एम्प्लॉईंना म्हणाला. का नाही, तुम्ही मोठ्या संकटातून वाचला. तुम्ही नव्हतात तर ऑफिस कसं भक्काच वाटायचं. त्याचा मॅनेजर म्हणाला. खरंच खडूस बॉस नसला की बरं वाटत असेल म्हटलं तुम्हा सर्वांना. हर्ष डोळा मारत म्हणाला. असं काही नाही सर. मॅनेजर खाली मानत घालत म्हणाला. मला माहीत आहे, मी फार ओरडतो, काय करू, माझा स्वभाव. पण मी आता रागावर कंट्रोल करायचा हा प्रयत्न करणार आहे. हर्ष मॅनेजरच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आणि हो, आजपासून तुमच्या मंजिरी मॅडम ऑफिस जॉईन करत आहेत. सो तुम्ही सगळे जरा सहकार्य करा. तसं मॅडम माझ्यासारख्या ओरडत नाही. हर्ष हसून म्हणाला. सर्वांनी मंजिरींचे अभिनंदन केले. मंजिरी हर्षसोबत त्याच्या केबिनमध्ये गेली. तिच्यासाठी वेगळी केबिन तयार केली होती. पण तिला सर्व काम समजून घ्यायला काही दिवस हर्षच्या केबिनमध्ये बसावं लागणार होतं. ती हर्षच्या बाजूच्या खुर्चीवर बसली. हर्ष आपल्या कामात बिझी झाला. सुरुवातीला आशिताला बोलवून त्याने तिच्याकडून सगळे अपडेट्स घेतले. तो नसताना 2 महिन्यातले सगळे रिपोर्ट्स ती त्याला देत होती. असं एक एक करत सर्वांकडून त्याने अपडेट घेतले. सोबतच तो त्यांची ओळखही मंजिरीसोबत करून देत होता. आज त्याची भाषा अगदी मवाळ होती. कुणावरही तो ओरडत नव्हता. सगळेजण त्याचं आश्चर्य करत होते. मंजिरी मॅडम आल्या म्हणून असेल, काहींनी तर्क लावला. तर काही जण म्हणत होते मरणाच्या दारातून परत आलेत म्हणून असेल. त्याचं काहीही म्हणणं असलं तरी हर्ष आज किती दिवसांनी कंपनीत आला. त्याला फार छान वाटत होतं. शेवटी त्याचं सर्वस्व ती कंपनीच होती. एक बिझनेसमॅन असल्यावर त्याचं त्याच्या व्यवसायावर प्रेम होतं. मेहनत करून मिळवलं होतं त्याने सगळं. ऑफिस स्टॉपची ओळख झाल्यानंतर हर्ष मंजिरीला प्रोडक्शन विभागात घेऊन गेला. तिला तिथलं काम स्वतः समजावून सांगत होता. मशीन कशी काम करते, कामगार तिला कसे हँडल करतात, सगळं तिला तो सांगत होता. भरपूर वेळ ते दोघेही तिथेच होते. सोबत त्याची सेक्रेटरी आशिता आणि प्रोडक्शन मॅनेजरसुद्धा. तिथले सगळे कामगार आपलं काम करत असताना त्या दोघांकडे बघत होते. आणि हर्ष एवढ्या छान पद्धतीनं बायकोला माहिती देत होता याबद्दल त्याचं कौतुक करत होते. तर कुणी आपल्यावरच याला ओरडायचं काय होतं, बायकोशी तर चांगला बोलतो असेही म्हणत होते. असाच भरपूर वेळ निघून गेला. दुपारही झाली होती. घरून टिफिन आलेला. दोघांनी लंच केले. आज अरुंधती घरीच थांबल्या होत्या. त्यांनीही दोघांचे लंच पाठवले होते. आता हर्ष मंजिरीला लॅपटॉपवर माहिती देत होता. कोणकोणत्या कंपनीसोबत त्याचा बिझनेस असतो त्या कंपन्यांची माहिती.
क्लायंटसोबत कसे बोलायचे, मीटिंग कशा हाताळायच्या, अगदी सगळ्यांची डिटेल माहिती तो तिला देत होता. हर्ष, बस ना आता, एकाच दिवशी सगळं शिकवाल का? मंजिरी म्हणाली. का गं, थकलीस एवढ्यात? अजून फक्त सुरुवातच झाली आहे. आजच्यासाठी पुरे आहे एवढंच, यापेक्षा जास्त डोक्यात नाही मावायचं माझ्या. वांगी बटाटी बरी मावतात सगळी एका वेळी, हे तर सोपं आहे. ती पण थोडी थोडी करूनच भरली डोक्यात. सगळ्यांना आपण करत असलेलं काम सोपं वाटतं. मी शिकली आहे की मलाही वाटेल, पण आता आज नको. बरं बाबा, जशी तुझी इच्छा. मग आता तू बस, मी माझं काम करतो. नाहीतर तुझ्या केबिनमध्ये जाऊन रिलॅक्स हो जराशी. नाही, मी इथेच ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, मंजिरी म्हणाली. हर्ष आता आपल्या कामाला लागला. त्याचा कामाचा जास्तीत जास्त वेळ क्लायंटसोबत फोनवर बोलण्यातच जात होता. मंजिरीचं त्याचं बोलण्याचं बारीक निरीक्षण चाललं होतं. दोघेही संध्याकाळी सोबतच घरी आले. रुचीच्या बाबांना अटक होऊन 2 महिने झाले होते. त्यांचं नाव आता चांगलंच खराब झालं. बिझनेस ठप्प पडला होता. मुलगी आणि वडील दोघेही जेलमध्ये. पेपरमध्ये त्यांचे मथळे यायचे. अन्विताला अटक झाल्याचे तिचे बाबा येऊन हर्षच्या हातापाया पडत होते. तिच्यावर जास्त गुन्हे लावणार नाही असं हर्षने कबूल केलं. तरीही तिला थोडीफार शिक्षा होणारच होती. ती आता जामिनावर बाहेर होती. हर्षला 2 महिने घरी राहावे लागल्याने त्याच्याही बिझनेसला चांगलाच फटका बसला. चांगले चांगले प्रोजेक्ट त्याच्या हातून सुटले. तरीही मंजिरीची साथ त्याला चांगलीच उभारी द्यायची. एक सत्य अजून त्याच्यासमोर आलेलं नव्हतं. ते आलं की मात्र तो पुरता कोलमडणार हे निश्चित होतं. रात्रीचे 12 वाजत आले होते. मंजिरी झोपली होती. हर्षलाही झोप लागणारच होती. एवढ्यात त्याच्या बेडरूमच्या खिडकीवर कुणीतरी दगड मारला. हर्ष दचकून जागा झाला. तो लगेच उठला आणि खिडकीतून बाहेर बघू लागला. कुणीच दिसले नाही. त्याने बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आला. आजूबाजूला बघितले, कुणीही नव्हते. इतक्यात बाहेर आकाशात फटाके फुटले. त्यातून अक्षर उमटले, हॅपी बर्थडे हर्ष. हर्षने आश्चर्याने डोक्यावर हात मारला. मागे मंजिरी येऊन उभी होती. ती हळूच करात म्हणाली, हॅपी बर्थडे माय लव्ह. थँक्यू माय डिअर. आवडलं मला सरप्राईज. पण हे सगळं तू एकटीने केलंस? हर्ष तिला जवळ घेऊन म्हणाला. नाही, आणखीन आहेत सोबती. चला, वाट बघताहेत. ती हर्षचा हात धरून खाली घेऊन आली. खाली हॉल सजवलेला. टेबलवर मोठा केक ठेवलेला. तो दिसताच अरुंधती, राहुल, मीनाक्षी यांनी हॅपी बर्थडे हर्ष म्हणून एकच गजर केला. आवाजाने रिधान रडायला लागला होता. तोही जागाच होता. अरे हळू, तो रडतोय ना. हर्षने सगळ्यांना थँक्यू म्हणायचं सोडून त्याला जवळ घेतलं आणि त्याला चूप करू लागला. तोही लगेच शांत झाला. किती आवडायचा त्याला हर्ष. झाले असेल तर केक कापूया का हर्ष? राहुल बोलला. हो हो, कापूया. चालेल ना पिल्लू? आणि सगळ्यांना थँक्यू, एवढं छान सरप्राईज दिलंत मला. सगळी मंजिरीची आयडिया आहे, अरुंधती म्हणाल्या. त्याने मंजिरीकडे अगदी प्रेमाने बघितले. आखो ही आखो में इशारानंतर आधी केक, राहुल चिडवत म्हणाला. हर्षने रिधानला मंजिरीकडे दिले आणि त्याने केक कापला. सगळ्यांनी त्याला केक भरवला. रिधान अजून केक खायला लागला नव्हता. तरीही तो केकवर झडप घालत होता. त्याची ती केकसाठीची धडपड बघून सगळे हसत होते. मंजिरीला तर त्याला आवरताच येत नव्हते. राहुलने घेतले. केक कापून बाकीचा बाजूला ठेवला. राहुलने त्याला आता केकजवळ नेले. रिधानने पूर्ण हात केकमध्ये खूप फसला आणि खायचा प्रयत्न चाललेला. पण त्याचा हात तोंडात जाईना. त्याने स्वतःचा चेहरा केकने पूर्ण भरवून घेतला. राहुलने त्याला हर्षच्या चेहऱ्याजवळ नेले. त्याने हर्षचाही चेहरा केकने बरबटवून टाकला. त्याची मस्ती बघून सगळे हसत होते. बस झालं हा आता. रिदू, चल हात दे. मीनाक्षीने त्याचा हात आणि तोंड कापडाने पुसून काढले. पण तो आता रडायला लागला. पिल्लू, झोपणार नाही का तुला? किती वेळ झाला? मंजिरी बोलत होती. अगं, त्याची ही जागायची वेळ आहे. रोज खेळत असतो यावेळी आणि आम्हालाही झोपू देत नाही. मीनाक्षी कपाळावरून हात ठेवून म्हणाली. रिधानचा रडून गोंधळ सुरूच होता. मीनाक्षी त्याला घेऊन आत गेली. दूध पिता पिता तो झोपी गेला. मंजिरी तिच्याजवळ बसलेली. हॉलमध्ये हर्ष आणि राहुल गप्पा मारत होते. राहुल आणि मीनाक्षी थांबणार होते. मंजिरी, जा झोप आता. रिधानही झोपलाय, मीनाक्षी म्हणाली. हो, जाते. मंजिरी जरा नाराजीने म्हणाली. काय गं, काय झालं तुला? असा चेहरा का पडलाय? मीनाक्षी म्हणाली. ताई, असं रिधानला खेळताना बघितले की हर्षच्या चेहऱ्यावरची बाळाची आस मला नाही भगवत, मंजिरी म्हणाली. मन छोटं नको करूस मंजी, घेईल समजून घ्यायला त्याला सांगायचं कसं? आत्ताच तर ठीक झालाय तो.
सांगावं तर लागेलच, तुलाच करावं लागेल मंजू. मीनाक्षी तिला समजावत म्हणाली. हो चल येते मी. मंजिरी बाहेर आली. हर्ष तिचीच वाट बघत बसलेला होता. राहुलला गुड नाईट बोलून तो आणि मंजिरी रूममध्ये आले. हर्षने दार बंद केले आणि हाताची घडीत घालून तो एकसारखा मंजिरीकडे बघत होता. हर्ष काय बघताय, झोपायचं नाही आहे का? ती त्याची नजर टाळत म्हणाली. नाही, तू नजर का चोरतेस? हर्ष तिच्या जवळ येत म्हणाला. कुठे? मला झोप आली. बेडवर बसली आणि झोपण्यासाठी वाकली. हर्षने तिच्या कमरेत हात घालून तिला अडवले. आधी माझं गिफ्ट हवं आहे मला. हर्ष डोळे मिचकावत म्हणाला. उद्या. मी गिफ्ट नाही आणलंय आज. मंजिरी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्यासमोर तिचा जोर कमी पडत होता. मला आत्ता हवंय माझं गिफ्ट, तो लहान मुलासारखं तोंड करून म्हणाला. काय हवंय गिफ्ट ते तुला माहीतच आहे, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. त्याच्या त्या बघण्याने मंजिरी मोहरून गेली होती. काहीतरीच तुमचं, मला नाही माहीत मला काय हवं ते. खरोखर नाही माहीत? तो आणखीनच तिला जवळ घेत बनला. मी माझ्या आवडीचं गिफ्ट देणार, ते पण उद्या. मंजिरी त्याला दूर करत म्हणाली. तिने त्याच्या गालावर किस केले आणि लगेच पांघरून घेऊन झोपली. मनू, चिटिंग नाही करायची. आज माझा बर्थडे आहे ना? हर्षने तिचे पांघरून ओढून काढले आणि तिच्यावर झुकला. लगेच त्याने तिच्या ओठात आपले ओठ गुंफले. तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. थोड्या वेळाने दोघं बाजूला झाले. हर्षने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले आणि कानात पुटपुटला. मला छोटी मंजिरी हवी आहे, हेच गिफ्ट हवंय मला आज. मंजिरी त्याचे शब्द ऐकून नक्षीकांत हादरली. काय झालं ग मंजिरी, गप्प का झालीस? तो तिचा चेहरा निरखत म्हणाला. काही नाही, मला जरा भीती वाटली. ती कसंनुसं हसत बोलली. काय भ्यायचं आहे म्हणून, मी आहे ना सोबत. मी तुला कमीत कमी त्रास होईल याकडे लक्ष ठेवीन. तो तिला आणखीनच जवळ घेत बोलला. मंजिरी काही न बोलता त्याला प्रतिसाद देत होती. दोघं एकमेकांच्या मिठीत विरघळत होते, पण मंजिरीच्या डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. याला कसं सांगू की हे गिफ्ट मी कधीच देऊ शकणार नाही? तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटू या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.